नमस्कार. मी महेश पाटील मुंबई एक्वाटिकमधून बोलतो आहे. आज मी आपलं एक्वेरियम सुशोभित करण्याकरता टॉईज कसे वापरायचे आणि कोणकोणते टॉईज आपल्यामध्ये यूज करू शकतो, आपण वापरू शकतो, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आज मी आपणासमोर जे टॉईज दाखवणार आहे ते टॉईज मी स्वतः बनवतो. स्वतः माझा तो व्यवसाय आहे. अशा प्रकारचे टॉईज मी बनवतो आहे. गौतम बुद्ध, ब्लेसिंग बुद्ध, फॅशन वूड, पिग ब्रिज, गेट, टायटॅनिक, बुद्ध, स्मॉल ड्रम, बोट, घरं, टर्टल ब्रिज, छोटी बोट, मीडियम ड्रम, घर, छोटा ब्रिज, ट्विन ड्रम, हॉलोरॉक, अशा प्रकारचे मी वेगवेगळ्या वस्तू प्रकारचे सर्व प्रकारचे टॉईज आपल्या जवळच्या एक्वेरियम शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल असू शकतात. एक्वेरियमच्या मागे बॅकड्रॉप म्हणून आपण जे पोस्टर वगैरे लावतो त्याच्याऐवजी 3D इफेक्ट देणारं छोट्या दगडांचा असा हा बॅकड्रॉप आहे. हा बॅकड्रॉप 3 कलरमध्ये अवेलेबल असतो, ब्राऊन, ग्रे आणि ग्रीनिश. हे आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या शेडमध्ये उपलब्ध होऊ शकतात. हे मी स्वतः बनवतो. त्याच्यामध्ये ग्रे शेड येते, ब्राऊन येते आणि अलगी आपण जे अलगी इफेक्ट जो असतो, ग्रीन कलर मारतो वरती, त्याचा एक इफेक्ट देणारा एक कलर त्याच्यामध्ये येऊ शकतो. या बॅकड्रॉपचा आपण आता टँकमध्ये वापर करणार आहोत. कोणतेही बॅकड्रॉप आपल्याला वापरायचं असेल, कोणतीही वस्तू आपल्या टँकमध्ये वापरायचं असेल तर ती पहिले धुवून घ्यायची असते. म्हणून ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. पाणी आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर मग आपण ती फिश टँकमध्ये ॲड करणार आहोत. अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर आपण हे बॅकड्रॉप टँकमध्ये यूज करणार आहोत. हा पाठीमागचा सिंगल बॅकग्राऊंड आहे, त्या मेजरमेंटनी ते कस्टमाइज केलेलं आहे, तर तसा आपण तो वापरणार आहोत. अशा प्रकारे आपण लावून झालेला आहे आपला बॅकड्रॉप. 3D बॅकड्रॉप, छोट्या दगडांचा 3D बॅकड्रॉप आपण वापरलेला आहे. आता समोर राहिलेल्या जागेमध्ये आपण सँड वापरणार आहोत. माझ्याकडे 2-3 प्रकारचे सँड आहेत. मी पांढरे सँड इथं वापरतो. पाठीमध्ये गेटअप चांगला आहे म्हणून मी इथे पांढरे सँड वापरत आहे. खालचा संपूर्ण भाग आहे, तो संपूर्ण एरिया आहे, तो आपण सँडनी कवर करणार आहोत. त्यानंतर आपण एक याच्यामध्ये शोपीससारखे आपले जे टॉईज आहेत ते यूज करणार आहोत. आज मी आपल्याला 2 ते 3 प्रकारचे टॉईज टँकमध्ये यूज केलेले दाखवणार आहे. त्यापैकी एक टेम्पल, छोट्या टँकमध्ये हा खूप छान दिसतो. त्यानंतर एक छोटी बोट घेतलेली आहे, मीडियम साईज बोट नंबर 2. ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तीसुद्धा आपण टँकमध्ये वापरणार आहोत. अशा प्रकारे स्वच्छ झालेली बोट धुवून झालेली आपण टँकमध्ये ॲड करतो.
त्यातलं एअर काढून घेतो आपण आणि मग ते आपण टँकमध्ये सेट करतो. आणि आता आपण हा टँक आहे त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावणार आहोत. आजूबाजूला झाडं लावणार आहोत, एरेशन चालू करणार आहोत. म्हणजे छान असं त्यात दिसेल पूर्ण 3D बॅकग्राऊंड. आपण झाडं लावून एरेशन चालू केलेलं आहे. झाडं लावलेली आहेत, मी प्लॅस्टिक प्लॅन्ट लावलेले आहेत मी. तुमच्याकडे ओरिजिनल असेल तुम्ही ओरिजिनल लावू शकता. अशा प्रकारे मस्त गेटअप टँकचा झालेला आहे. ही मीडियम साईजची बोट आहे. हे फिश टेंट आहे. त्यानंतर हा एक रॉक आहे, एक दगड आहे, त्याला असा अलगी शेड आणि असं हिरवट शेड मारलेली आहे. आणि हा आपला बॅकग्राऊंड आहे दगडांचा, छोट्या छोट्या दगडांचा 3D बॅकग्राऊंड, 3D इफेक्ट देणारा. असं वाटतं जणू दगड चिकटवलीत अशा प्रकारचा हा बॅकग्राऊंड आहे. हा माझ्याकडे अवेलेबल असेल, मी स्वतः बनवतो. याच्यामध्ये माझ्या 3-4 मॉडेल्स आहेत माझ्याकडे. मोठा दगड, छोटा दगड, असे खूप प्रकारे 3-4 मॉडेल आहेत माझ्याकडे. तर त्याने आपण आपला टँक सुशोभित करू शकतो. तसंच आपण आता टेम्पल वापरणार आहोत. हा टेम्पलसुद्धा आपण फिश टँकमध्ये वापरू शकतो, छोट्या टँकमध्ये वापरू शकतो, बाउलमध्ये सुद्धा वापरू शकतो, किंवा कुठल्याही टँकमध्ये आपण हा ॲक्वेरियममध्ये वापरू शकतो, किंवा बाहेरसुद्धा असं शोपीस म्हणून वापरू शकतो. हे सर्व मटेरियल आपल्या जवळील ॲक्वेरियम शॉपमध्ये अवेलेबल असेल, ऑफलाईन असेल आणि वाजवी दरामध्ये असेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्याच्यावरती आपण मला संपर्क करून माहिती विचारू शकता. धन्यवाद.